प्रणाम सगळ्यांना. आत्मवंदन. खूप स्वागत आहे सगळ्यांचं. थोडंसं लेट झालं मला आज. तर आपण सगळेजण आजच्या सत्रामध्ये सहभागी झालात त्यासाठी मी सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते. थँक्यू. आज आपण उठल्यापासून आतापर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी आभार मानले आहेत का जरा आठवा. आणि जर आभार मानले नसतील तर आत्ता सुद्धा झोपायच्या आधी आपल्या दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्यात, ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करा. कारण हे जे आभाराचे जे व्हायब्रेशन आहेत ते सगळ्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्हायब्रेशन आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा दुसऱ्यासाठी पण आपण पाठवतो चांगले व्हायब्रेशन्स, दुसऱ्यासाठी पण आपण शुभ कामना करतो, तर ती सुद्धा सगळ्यात उच्च कोटीची ऊर्जा आहे. याबद्दल आपण काल बोललो. आणि मला त्याच्यानंतर दोघी जणींचे आपल्या ग्रुपमधले मेसेजेस आले की त्यांच्याकडं त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की ज्याची पावती त्यांना मिळाली की जे व्हायब्रेशन्स थँक्यू म्हणण्यामुळं, ग्रॅटिट्यूड, आभारामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये वाढलेले आहेत, त्याचा त्यांना रिझल्ट मिळतोय. आणि मला अतिशय आनंद होतोय की विश्वास ठेवून आपण सगळेजण हे फॉलो करतोय आपल्या आयुष्यामध्ये. खरं तर हे फॉलो करणं वगैरे पण आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस करणं, हे हे तितकं म्हणजे खरं तर योग्य नाहीये. कारण ही एक साधी भावना आहे. जसं आपल्याला राग येतो, आपण चिडतो, त्याप्रमाणे ते साधं आपल्या तोंडातून थँक्यू देवा, देवा तुझे खूप आभार आहे, थँक्यू, धन्यवाद. आता थँक्यू हा इंग्लिश वर्ड आहे, मला माहिती शब्द आहे. पण त्याच्या मागे भावना तीच असते. तो सहज तोंडात येतो कारण आपण आपल्या रोजच्या आयुष्यात असे शब्द वापरतो. काही जण धन्यवाद म्हणतील, काही जण नुसतंच प्रणाम करतील, आपल्या हृदयात जातील, आणि काही जणांच्या डोळ्यातून नुसतंच पाणी येईल. तर ही पण आभार व्यक्त करायची पद्धत आहे. त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणणं, धन्यवाद शब्दांचा वापर न करता सुद्धा आपण आभार व्यक्त करू शकतो. शब्द जरी वापरले नाहीत, आपण नुसते डोळे बंद केले आणि ते फील केलं की माझ्या आयुष्यात आत्ता ह्या क्षणाला माझ्याकडे काय काय आहे बाबा, त्या गोष्टींसाठी मी आभार मानणं म्हणजेच की हे आहे माझ्याकडे, तू दिलंय मला, त्यासाठी मी एक म्हणतो ना की माझ्या मनामध्ये प्रेम येणं. तर ह्याच्यासाठी आपल्या आजूबाजूची लोक अशी काही असतात जे ज्यांना दोन वेळचं अन्न, दोन वेळचं पोटभर असं खायला मिळणं सुद्धा अवघड आहे. आणि खूप गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याकडे आहेत पण त्यांच्याकडे नाहीयेत. तर एक असे रस्त्यावर काम करणारी लोक असतील ह्या पावसामध्ये सुद्धा, ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, त्या मध्ये सुद्धा ही लोक दिवसभर रस्त्यावर काम करत असतात, कष्ट करत असतात. त्यांचं आयुष्य बघितल्यावर बऱ्याच जणांना वाईट पण वाटतं, अरे का असं होत असेल. तर माझ्या मनात नेहमी विचारायचं अशी लोक बघितल्यावर, का असा यांचा जन्म असेल. आणि हा हा प्रश्न मला खूप आधी यायचा जेव्हा मी अध्यात्मात नव्हते, तेव्हा मला हा प्रश्न यायचा की यांच्या आयुष्यात हे दुःख का असेल आणि का ही लोक जन्माला आली आहेत. हे पण मला वाटायचं की का ह्यांचा जन्म झाला असेल, हे सगळं असं आयुष्य की जिथं दिवसभर उन्हामध्ये उभं राहून त्या रस्त्यावर राब राब राबायचं. अं, अशा स्थितीमध्ये ही लोक कसं काय जन्म घेऊन काय करत असतील, ह्यांच्या ह्यांच्या आयुष्याचं काय मूल्य आहे असं मला वाटायचं, ह्यांची काय किंमत आहे ह्यांच्या आयुष्याची. असा मला प्रश्न पडायचा की का असं ह्यांच्याबरोबर होत असेल, इतकं मला ते खूप आतमध्ये प्रश्न टोचायचा. पण जेव्हा आपल्या ध्यानामध्ये आले, आपल्या संस्थेशी जोडले गेले, वेगवेगळे मास्टर आपल्या संस्थेमधले खूप उच्च साधनेमध्ये आहेत, ज्यांनी ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवली की हे काय आहे, हे सगळं काय आहे. आणि त्यांना त्यांची जेव्हा मी विचार ऐकले त्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली की हे जे येतात सगळे ते आपापली कर्म पूर्ण करण्यासाठी येतात. त्यांना हे अनुभव घ्यायचे असतात, गरिबीचे, दरिद्र्याचे किंवा कष्टाचे अनुभव. म्हणतो ना की कष्ट करण्याचा अनुभव कसा असतो. काही जणांना इतकी गरिबी असते की एक वेळचं अन्न मिळत नाही. आत्ता आपण ह्या क्षणाला असताना असं वाटेल, अरे असं कोण करून घेईल स्वतःसाठी, की उपाशी राहण्याचा अनुभव कुणाला पाहिजे गेलाय, तो काय चांगला अनुभव थोडीच आहे. पण पण कसं आहे ना की ह्या आत्म्यांना हा अनुभव पाहिजे असतो. कारण जेव्हा शरीर सोडतो आपण, ह्या जगातून बाहेर निघतो आपण, तेव्हा ना तिथं शरीर आहे ना शरीराची बंधनं आहेत, ना भूक लागती, ना तहान आहे, ना काहीच नाहीये. तिथं फक्त एक आत्म्याचा जो स्वरूप असतं, ही चेतना असते आपली शरीराच्या बाहेर, की जिथं त्याला ना भूक आहे, ना तहान आहे, ना कुठलाही मद मत्सर मोह काहीच नाहीये. मोहपाशातून बाहेर आलेला आत्मा, मग तो कसा असतो, तो फक्त आनंदात असतो, प्रेमात असतो भगवंताच्या, किंवा ते एक प्रेम असतं त्याच्या चेतनेमध्ये. आणि मग हा आत्मा असा सदैव सर्व काळ ह्या अवस्थेत असतो. आणि मग तो विचार करतो, अरे पृथ्वीवर तर इतके सारे अनुभव लोक घेत आहेत,
रडायचे अनुभव घेत आहेत, निराशेचे घेत आहेत, दूर व्यक्ती गेल्याचे, सोडून गेल्याचे अनुभव घेत आहेत, आनंदाचे घेत आहेत, दुःखाचे घेत आहेत. मग मला पण तो अनुभव घ्यायचा आहे. आता मी हे सांगते ते कदाचित करणार नाही, पण तुम्ही त्यासाठी लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड वगैरे अशी पुस्तकं वाचा. जीवात्मा जगत के नियम असेल किंवा अजून अशी बरीचशी पुस्तकं आहेत अध्यात्मातली, ज्याच्यामध्ये हा प्रवास सांगितलेला आहे. आपली भगवद्गीता पण त्याच्यामध्ये पण सगळं हे सांगितलंय. तर जेव्हा तो आत्मा असा विचार करतो की मला पण ते अनुभव घ्यायचे, जी जी पृथ्वीवरची लोक घेतात, मला पण ते जीवन जगायचंय, आणि म्हणून तो जन्म घेतो. आणि जन्म घेतल्यानंतर मग त्याची कर्म सुरू होतात. मग त्यातून कर्माची मग ते मग आता मी या जन्मामध्ये मी खूप अहंकारी होते. मग आता पुढच्या जन्मामध्ये मी असं काहीतरी करेन, कुठलं तरी असं, म्हणजे गरिबी अवस्थेमध्ये येईन, किंवा मी कुठेतरी कष्टाचं काम करेन, किंवा अचानक असे माझ्या आयुष्यात प्रसंग घडतील, अचानक नोकरी सुटणं, अचानक कर्जाचा डोंगर येणं, मग कुणाकडे तरी आपण मदत मागायला जाणं, मग तिथं अहंकार मोडणं, मदत मागणं अशा व्यक्तींकडे की ज्यांच्याशी आपण कायम अहंकाराने वागलोय, मग ते मागच्या जन्मीचं कनेक्शन असू शकतं. मग मग त्यांच्यासोबत आपण अहंकार सोडून त्यांच्याजवळ आपण कर्ज मागणं, किंवा सॉरी, मदत मागणं, अशा गोष्टी तो आत्मा ह्या जन्मामध्ये करतो. आणि मग ते केल्यानंतर त्याचा जो मीपणा असतो तो कमी होतो. म्हणून असे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात की जे आपल्याला आत्ता ह्या क्षणाला कळणार नाहीत का असं होतंय, पण ते कुठेतरी आपल्याला ते अनुभव घ्यायचे असतात, की जेव्हा मला कमी वाटतं, कमीपणा वाटतो, जिथं जिथं माझा अभिमान आहे, ज्या गोष्टीमध्ये, ती गोष्टच जेव्हा आपल्याकडून निसटते, आणि ते जे दुःख येतं की अरे च्या, हे काय झालं. एखादा माणूस जो आयुष्यभर इज्जत सांभाळून जगलाय, आपला मान सन्मान सांभाळून जगलाय, आणि एखादी घटना अशी घडली की ज्याच्यामुळे त्याच्या रिस्पेक्ट, त्याचा आदर, त्याला काळीमा लागली, की त्या माणसाचं जे दुखतं, म्हणजे माणसाचं ते सगळं अं, त्याला जो त्रास होतो, त्याचा अभिमान दुखावला जातो. आणि ती घटना त्याच्या आयुष्यात ते शिकवण्यासाठी त्याला घडते. आपण म्हणतो आयुष्यभर हा माणूस इतक्या ह्याच्यात जगला, पण शेवटी असं काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे त्याला हे सगळं सहन करावं लागलं. आणि मग त्या अनुभवातून, प्रसंगातून तो आत्मा जातो, दुःखातून जातो त्या. पण हे त्यांनी सगळे स्वतःहून लिहिलेले असतात की हे मला अनुभव घ्यायचेत ह्या जन्मामध्ये. कारण त्याचं कनेक्शन कुठेतरी पास्ट लाईफशी असतं, पूर्वजन्माशी असतं, किंवा ह्याच जन्मामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण केलेल्या आपल्या कर्मामुळे असतं. की आपण जो दुसऱ्याला त्रास दिलाय, किंवा दुसऱ्याला आपण जे केलंय, ते आता कुठेतरी आपल्याला भोगावं लागतं, असा तो आत्मा लिहून आणतो. की एकतर ह्या जन्मामध्ये मी असं वागेन, आणि पुन्हा माझा जो उत्तरार्ध असेल तो माझा खडतर असेल, किंवा माझा पूर्वार्ध खडतर असेल, उत्तरार्ध चांगला असेल. तर ह्या दोन्हीपैकी प्रत्येक आयुष्यात बघा तुम्ही माणसाच्या, त्याचा पहिला काळ चांगला असतो, किंवा दुसरा चांगला असतो, किंवा तो मधला काळ खूप असा, आणि तेव्हा आपण म्हणतो शनी 7.5. तर हा 7.5 वर्षाचा काळ, जेव्हा ग्रह सुद्धा त्याच्या माणसाच्या त्या शनी 7.5 काळामध्ये त्याला खूप शिकवतात. तर हे शिकवणं म्हणजे काय? आपण शनी महाराजांना कर्माचा न्यायाधीश म्हणतो, की जेव्हा शनी महाराज आपल्या त्या 7.5 काळामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव देतात, तेव्हा आपण म्हणतो अरे 7.5 सुरू आहे ना, त्यामुळे हा त्रास होतोय. पण तो त्रास स्वतः आत्मा लिहून आणलेला असतो, की मला ह्या काळामध्ये असा त्रास होईल, जेणेकरून मी तो अनुभव घेईन. आणि मी हे का सांगते इतकं, ह्याच्या तर एक पुस्तकं अशी वाचून त्याच्यामध्ये, मनुष्य जेव्हा शरीर सोडतो ना, तेव्हा त्याला एखादा आपण पिक्चर बघायला जातो ना थिएटरमध्ये, मग त्याची ती स्टोरी बघतो, हिरो हिरोईन, आणि त्यांचा सुरुवात, मध्य, आणि मग नंतर त्यांचा शेवट, हे जसं आपण बघत असतो ना, अगदी तसं शरीर सोडल्यानंतर आत्म्याला ते दाखवलं जातं, की हे बघ तुझ्या आयुष्याचा पिक्चर. आणि फक्त ह्याच आयुष्याचं नाही, मागची आयुष्य ती पण दाखवली जातात. त्याला लाईफ रिव्ह्यू असं म्हणतात. तुम्ही अध्यात्माची, स्पिरिच्युअलिटीची पुस्तकं वाचली असेल, तर तुम्हाला हे सापडेल त्याच्यामध्ये, की ज्या ज्या लोकांनी हा अनुभव घेतलाय, की मृत्यूनंतर परत ते आपल्या शरीरात आलेत, अशी बरीचशी लोक तुम्हाला आढळतील. आणि ह्याच्यात एकही शब्द खोटा नाहीये. ती लोक कुठल्या तरी कारणामुळे कोमात गेली, कोमातून शरीर सोडलं, अर्धा एक तास शरीराच्या बाहेर होती आणि पुन्हा शरीरात आली. असे कितीतरी प्रसंग आहेत ज्यांचे घडलेले आहेत, आणि मग त्यांचं शरीर बरं झालं त्याच्यानंतर. कॅन्सर, अनिता मुरजानींचा अनुभव आहे. तर त्यांनी तेच सांगितलं की जेव्हा शरीरातून बाहेर त्या गेल्या, तेव्हा त्यांना ते दाखवलं गेलं की चेतनेतून, की तू काय केलं बाबा ह्या जन्मामध्ये.
आणि तू ह्या जन्मामध्ये नाही, मागच्या अनेक जन्मामध्ये तू काय काय केलंयस ते सगळं दाखवलं जातं. प्लस जेव्हा आपण आपल्या ह्या जन्माचा रिव्ह्यू बघत असतो, तो पिक्चर बघत असतो, तेव्हा एक गोष्ट दाखवली जाते. मी माझ्यासोबत असणाऱ्या माणसाला भांडले ह्या या प्रसंगाला, ते मला दिसतंय. आता मी त्या व्यक्तीला वाईट बोलल्यानंतर, ठीक आहे, मी जेव्हा ते जगत होते तेव्हा मी त्या व्यक्तीला फाडफाड बोलले, रागावले, ते मी सगळं अनुभव केलं माझं. पण जेव्हा मी माझा मृत्यूनंतर माझा पिक्चर बघत असते तेव्हा त्या माणसाला काय वाटलं जेव्हा मी त्याच्यावर ओरडले, मी ज्याच्याशी भांडले, मी त्याला अ, दुःख दिलं, त्या माणसाच्या त्या वेळेसच्या भावना सुद्धा तो आत्मा त्या प्रसंगाला सहन करतो. समजतंय? म्हणजे स्वतःच तर त्याला कळतंच, पिक्चर दाखवला जातो की तू ह्या प्रसंगी असा वागलास, त्या दुसऱ्याला तू असा असा बोललास. पण ज्या माणसाबरोबर आपण बोललेलो असतो, दुखावलेलं असतो त्याचं मन, त्या माणसाच्या भावना सुद्धा त्या प्रसंगी आपण भोगतो. त्याला किती दुःख झालं होतं माझं ऐकल्यानंतर, हे त्या आत्म्याला तिथं बसून कळतं, की अरेच्चा, हा असा फील करतोय, अरेच्चा, ह्याला असा अनुभव येतोय का? कारण आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये एकच अंश आहे, एकच शक्ती आहे, चैतन्य. आपण सगळे जोडलेलो आहेत. मी जे नेहमी म्हणते ना, वी ऑल आर कनेक्टेड. आपण सगळे जोडलेलो आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीला जे वाटत होतं, जेव्हा मी तिच्याशी भांडत होते, त्या माणसाशी भांडत होते, त्या व्यक्तीच्या आतमध्ये काय भावना तरंग उठल्या, काय वाटत होतं त्याला, किती दुःख झालं जेव्हा माझे शब्द ऐकले त्यांनी. ते सगळे शब्दाचं जे दुःख जे आहे, ते सगळं ते आत्मा जेव्हा त्याचा पिक्चर त्याला दाखवला जातो मृत्यूनंतर, तेव्हा ते भोगत असतो. आणि हे जे मी सांगते ना, हे सगळ्या कुणाच्याही अनुभव जाऊन ऐका. तुम्हाला तेच इंग्लिश पॉडकास्ट ऐका, आपले हिंदी ऐका. जी जी लोक मरणाचा अनुभव घेऊन पुन्हा शरीरात आली त्यांचे अनुभव ऐका. तुम्हाला हे कॉमन दिसेल. त्या सगळ्यांनी हे सांगितले की हो, आपल्याला तसं दाखवलं जातं की तुम्ही काय काय केलं या जन्मामध्ये, आणि तुम्ही दुसऱ्याला जेव्हा यातना दिल्या तेव्हा त्या माणसाच्या यातना सुद्धा तुम्ही तेव्हा फील करता, अनुभव करता. समजतंय? म्हणून असं म्हणलं जातं की अ, जे आपण म्हणतो ना, चित्रगुप्त असतो, तो तुमचं रेकॉर्ड करतो आणि तो तुम्हाला शिक्षा देतो. तर शिक्षा-भिक्षा असं काही नाही. फक्त काय होतं, मी जेव्हा ते फील करते, की अरे अच्छा, मी ह्याला बोलल्यानंतर इतकं वाईट वाटलं त्या माणसाला. मग त्यामुळं कुठेतरी माझा आत्मा ठरवतो, मी एक काम करेन, पुढच्या जन्मामध्ये मी ह्या रोलमध्ये येईन आणि तू ह्यामध्ये ये, आणि मग आपण ते आपलं जे काही झालेलं आहे ते बॅलन्स करू. असं ठरवून सगळं प्लॅनिंग करू, आणि हे पूर्णपणे आत्म्यावर असतं. बऱ्याच जणांना असं असतं की इकडं आत्मा गेला की लगेच दुसऱ्या बॉडीमध्ये, तर असं नाहीये हे सगळं. तर असे खूप गैरसमज वगैरे लोकांमध्ये आहेत. पण जेव्हा आपण पुस्तकं वाचतो, आपण ज्ञान घेतो अशा लोकांकडून की ज्या लोकांना असे अनुभव आलेत, आपण म्हणतो अरे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, कशावर आपण विश्वास ठेवायचा. मला अजिबात ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता, की हे सांगतायत हे कशावरून, ह्याचं प्रमाण काय. पण जेव्हा ही अशी पुस्तकं वाचली की जी जी लोकांनी ते भोगलंय आणि त्यांनी येऊन सांगितलंय, जसं अनिता मॅडमना, त्यांचा अनुभव मी कायम ऐकते, पुन्हा पुन्हा ऐकते त्यांचं बोलणं. कारण त्या खरोखर कोमामध्ये जाऊन, कॅन्सर पेशंट, 4 वर्ष झगडत होत्या, नंतर गेल्या आणि परत आल्या. परत जगून त्यांनी कॅन्सर पूर्ण बरा झाला 3 महिन्यात. त्यांच्या गाठी पूर्ण जिरून गेल्या. डॉक्टर हैराण झाले की असं कसं काय माणूस एवढा जिवंत होऊन पुन्हा बरा झाला. हे सगळे अनुभव तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्या सर्टिफिकेट सहित त्यांच्या पुस्तकात टाकलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अविश्वास दाखवायचा प्रश्नच नाही. त्यांचे कॅन्सरचे रिपोर्ट हे सगळे चेकिंग करूनच ते पुस्तक पब्लिश झालेलं आहे. त्यामुळे असं कुठेही नाही की ही कथा एक कुठेतरी हवेत लिहिली आहे. तर हा खरोखर घडलेला प्रसंग अनिता मॅडमचा, जो त्यांनी सांगितला की कसं त्यांच्या वडिलांचं आणि त्यांचं जन्म, म्हणजे जिवंत असताना पटायचं नाही, त्रास होता, एकमेकांशी भांडणं होती. पण जेव्हा ते गेले तेव्हा वडिलांनी कसं प्रेम दिलं, किती, म्हणजे त्या जगामध्ये हे सगळं काही नाही, हे वेदावेद हे काही नाहीये. तिथं फक्त फक्त प्रेम आहे. आणि हा आत्मा पूर्णपणे स्वतः डिसाईड करतो की मला जन्म घेऊन मला हे त्रास सहन करायचे, जेणेकरून मी हे शिकलं पाहिजे की अनकंडिशनल लव्ह, निस्वार्थी प्रेम कसं करायचं, कसं मी ह्याच्यावर मात करू शकतो, जो माझा स्वभाव आहे. चिडचिडा असेल, खूप निगेटिव्ह विचार येत असतील, तर ह्या सगळ्यांमधून मी कसा शांत आणि कसा प्रेमाकडे जाऊ शकतो, हे सगळं शिकण्यासाठी आत्मा एवढं सगळं, हे सगळ्या खेळ रचतो, ड्रामा रचतो, ह्या लीला करतो, असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं. आणि त्यांनी एकच सांगितलं की प्रत्येक आत्म्याने फक्त काय करायचं, तर पहिलं स्वतःवर प्रेम करायला शिकायचं. की मी स्वतःला कसं ह्या इथं मी कशी स्वतःला काळजी घेऊ शकते, स्वतःवर कसं लक्ष देऊ शकते, ना की दुसऱ्यावर. कारण आपलं लक्ष जिथं जातं तिथं आपली ऊर्जा जाते.
म्हणून सगळं लक्ष स्वतःवर ठेवायचं. आणि स्वतःवर कधी राहतं लक्ष? जेव्हा आपण आपल्या श्वासांवर लक्ष देतो. तर दिवसभर आपण वेगवेगळ्या विचारांमध्ये जातो. हिच्या घरी काय झालंय, त्याच्या घरी काय झालंय, हे काय झालंय, टीव्ही बघतो, हे करतो. तर आपलं हे सगळं डिस्ट्रॅक्शन आहे. हे वेगवेगळे आपले असे लक्ष सगळीकडे असं पसरलेलं आहे. त्या लक्षाला पूर्ण एकत्र आणा आणि आपल्या श्वासांबरोबर राहा दिवसभर. जितकं जमेल तितकं. फार फोर्स पण करायचा नाही. आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो. आनंद घ्यायचा आपल्या आयुष्याचा. दिवसभर ध्यानाला बसले असं पण नाही. पण जितक्या वेळ आपण असू तेवढा वेळ आपलं लक्ष आपण जेवढं श्वासावर ठेवू तेवढं आपलं विचार बॅलन्स व्हायला मदत होतात. आपल्याला त्याचा त्रास कमी होतो. की खूप आपण विचारांमध्ये जात नाहीत आणि ह्यासाठी हे सगळं ध्यान वगैरे सांगितलेलं आहे. तर जरूर अशी पुस्तकं वाचा. नसेल वेळ तर जसे असे इंटरव्ह्यूज ऐका की ज्याच्यामधून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळतील. ठीक आहे, तर आपण आपल्या आजच्या ध्यानाची सुरुवात करू. आपण सगळेजण काही गोष्टी आपल्याला आत्ता कदाचित कळणार पण नाहीत. वेदांतनी लिहिलंय, मी सुद्धा 2 दिवस कोमामध्ये होतो. डॉक्टरनी मला 48 तासाची गॅरंटी दिली होती. तेव्हा मला वाटतं की माझा आत्मा चेंज झाला आहे. भास पण होतो. जेव्हा एखाद्या माणसाला कोमामध्ये जाऊन येतो ना, असं कोणाच्या बाबतीत झालं असेल तर त्याचं आयुष्य पूर्ण बदलतं त्याच्यानंतर. त्याला अशा वेगवेगळ्या गोष्टी समजायला लागतात, त्याची इंट्युशन वाढतात. अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. त्यावर आपण अजून बोलूच. आता आपण थँक्यू वेदांत. आता आपण जिथं आहोत आपण आता तिथं स्थिर शांत अवस्थेमध्ये पाठीला आराम घेऊन बसू. परमात्म्याचे आभार व्यक्त करू की आजचं हे सत्र ही साधना माझ्याकडून घडतीये त्यासाठी सगळ्यात आधी आपण या ब्रह्मांडाचे युनिव्हर्स ही शक्ती परमात्म्याची आपला इष्टदेव आपले सद्गुरू या सगळ्यांचे आभार मानू. आज दिवसभर आपल्यासाठी कुणी काही केलं असेल, आपल्यासाठी कुणी जेवण बनवलं असेल, आपल्याला अन्न दिलं असेल, या सगळ्यांचे आपण आभार मानू. आपली पृथ्वी माता जी आपल्याला अशा प्रकारचं अन्न अशा प्रकारचं धान्य पिकवून आपल्यापर्यंत पोहोचवते. सूर्यप्रकाश, पाणी हे सगळेजण मदत करतायत त्या धान्याला उगवण्यासाठी, त्या भाज्यांना, फळांना जगवण्यासाठी आणि ते सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर त्यासाठी आपण हवा, पाणी, सूर्यप्रकाश, सगळे ग्रह जे आपल्या पृथ्वीभोवती आहेत, सूर्याभोवती फिरत आहेत, त्या सगळ्या ग्रहांचे आपण आभार व्यक्त करू. माझं घर, मला मिळणारा निवारा लहान आहे, ते मला आत्ता सुरक्षित ठेवते. त्यासाठी माझ्या घराचे सगळ्या भिंतींचे, घरामध्ये असणाऱ्या फर्निचर, घरातल्या सगळ्या लहान मोठ्या वस्तू असतील, मिक्सर असेल, फ्रीज असेल, टीव्ही असेल, मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टींचे आभार मानू. आपण आज कुठल्या बसनी, रिक्षाने गेलो असेल, वेळेला आपल्याला रिक्षा, बस मिळणं, कुठल्या वाहनाने आपण गेलो असेल, ती वाहन लक्ष्मी आपण म्हणतो. ती बस असेल, रिक्षा असेल, चालवणारा ड्रायव्हर, कंडक्टर, ते असू दे, सगळ्यांना आपण अगदी वेळेमध्ये आपल्या सुरक्षित स्थळी सुरक्षितपणे पोहोचतो. त्यासाठी त्या सगळ्या लोकांचे आभार माना मनोमन. जरी आपण त्यांना ओळखत नसू, पाहिलं नसू, तरी सुद्धा आभार माना. कारण ते परमात्मा रूपाने आपल्या अगदी वेळेला आज भेटले आणि आपण पाहिजे तिथं पोहोचतो, पुन्हा घरी आलोय सुरक्षितपणे. त्यासाठी आभार माना.
जे कोणी एंजल्स, देवदूत माझ्यासोबत आज आहेत, मार्गदर्शन करतायत, माझी शक्ती मला देतायत, त्या एंजल्सचे, देवदूतांचे आणि सगळ्या दिव्य शक्ती माझ्यासोबत, त्यांचे मी आभार मानते. माझे जे कोणी पूर्वज, अँसेस्टर्स माझ्यासोबत, त्यांचे मी आभार मानते, जे मला पलीकडच्या जगामध्ये जाऊन मदत करतायत जाण्यास. माझ्या ऑफिसमधली चांगली असतील, वाईट असतील, तरीही मी त्यांचे आभार मानते. माझ्या घरातली लोक, त्यांचे मी आभार मानते. थँक्यू. अगदी हृदयावर जाऊन त्या सगळ्यांचे आपण आभार मानू एकदा. हृदयावर येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष द्या. अगदी आतून परमात्म्याचे, माझ्या गुरूंचे, माझ्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक कृपेचे, एक वस्तूचे, व्यक्तीचे आभार मानते. माझ्या घरात असलेल्या पैशाचे, धनदान, ते काही माझ्याकडे हृदयापासून आभारी. मोठा श्वास नाकाने घ्यायचा आणि अगदी सावकाश तोंडाने सावकाश, वार काही न करता पोटात छातीत हवा भरून सोडताना ही हवा नाकाने आत घेऊन बाहेर जाईपर्यंत त्या श्वासाकडे बघा. श्वासाचा स्पर्श कसा होतो बारीकपणे द्या श्वासाकडे. पुन्हा एक दीर्घ अजून एक दीर्घ श्वास आपल्या छाती पोटात हवा भरून नाकाने सावकाश. आपण एखादे तिसरे उभे राहू. आता तिसरा व्यक्ती, थर्ड पर्सन, माझ्या शरीरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे निरीक्षण करतोय. श्वासांचा स्पर्श जाणवतोय. श्वास आत आणि बाहेर करतायत. नाकाच्या खाली हवेचा गरम गार स्पर्श जाणवतो. सगळं बघतोय कोणीतरी. त्याप्रमाणे श्वासांकडे बघत राहा. श्वासांना आपोआप ऊर्जा मिळत राहील.
कोणते विचार येतात हे सुद्धा ही तिसरी व्यक्ती बघतीये. हे विचार येत आहेत आणि पुढे पुढे तिसरी व्यक्ती त्या विचारांमध्ये अडकत नाहीये, फक्त बघतीये काय विचार येतोय. आपण आपली चेतना म्हणजे आपली ही तिसरी व्यक्ती ह्याप्रमाणे फक्त लक्ष द्या श्वासांवर. काय विचार येत आहेत विचार येतील पुढे जा. हळूहळू विचारांची संख्या कमी होत जाते. क्षणाला शून्य होती. माझं पूर्ण लक्ष आता फक्त श्वासांवर. मन रिकामं झालंय. विचार शून्य. अवस्थेत एक क्षण बसू.
एक मिनिट शांत आणि स्थिर. ह्याच ऊर्जेमध्ये आपण सगळेजण आजच्या ध्यानातून बाहेर येऊ. आपले दोन हात अगदी सावकाश 5, 4, 3, 2, 1. डोळे उघडून आभार व्यक्त करा. आपले हात